व्यावसायिकाचे अपहरण करून लाखोंची खंडणी उकळणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे। सोमवारी 4 मार्चला नाशिक शहरातील बापू पुलाजवळून राजेश कुमार गुप्ता या व्यावसायिकाचं अपहरण करण्यात आलं। यावेळी त्यांच्याकडून 12 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली। या गुन्ह्यातील 3 आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखा युनिट 1 ला यश आलंय। फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे पंचवटीतील राजेश कुमार गुप्ता यांना शस्त्राचा धाक दाखवत त्यांचं अपहरण करण्यात आलं। व्यावसायिकाच्या पत्नीने अपहरणकर्त्यांच्या साथीदाराला नाशिकमध्ये 12 लाख रुपये दिल्यानंतर गुप्ता यांना मध्य प्रदेशमध्ये सोडून देण्यात आलं। त्यानंतर नाशिकला येऊन गुप्ता यांनी फिर्याद दिली होती। याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे। गेल्या 4 तारखेला मसरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका व्यक्तीचं अपहरण करून सुरुवातीला त्याच्या ATM मधून 30,000 रुपये आणि नंतर त्याच्या पत्नीला फोन करून 12 लाखाची खंडणी उकळणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 यांनी समांतर तपास करून 2 वेगवेगळी पथकं तयार केली। त्यांच्या तपासात पहिल्या पथकाने जे API तोडकर यांच्या पथकाने आरोपी आदित्य सोनवणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं 1,59,000 रुपये, त्याचबरोबर मोबाईल, सोन्याचे रिंगा, मोपेड गाडी असा मुद्देमाल हस्तगत केला। त्याचबरोबर दुसऱ्या पथकाने जे पथक ASI बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते, त्यांनी इतर 2 आरोपी तुषार खैरनार आणि अजय प्रसाद यांना अटक करून जवळपास 3,87,000 रुपयाचा गाडी, मोबाईल असे एकूण जवळपास 6,16,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला। या गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी अटक झालेले आहेत। अजूनही त्या गुन्ह्यात 3 आरोपी अटक करणे बाकी आहे आणि जवळपास एकूण 6 लाखाचा मुद्देमाल ह्या गुन्ह्यात जप्त आहे। ही कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे। सदरचा गुन्हा सुरुवातीला आरोपी निष्पन्न नव्हते आणि इतका संवेदनशील गुन्हा असताना खूप चांगल्या प्रकारे युनिट 1 ने कामगिरी केलेली आहे। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने सुरू केला। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील तुषार खैरनार, अजय प्रसाद, आदित्य सोनवणे आणि त्यांचे साथीदार असल्याचं निष्पन्न झालं। त्याप्रमाणे 2 पथके तयार करण्यात आली आणि त्याच अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकाने अंबड लिंक रोड दत्त मंदिर येथून आदित्य याला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून यामाहा कंपनीची मोटरसायकल, ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, 2 सोन्याच्या कानातील रिंग असा एकूण तब्बल 1,59,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले यांच्या पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।